बघा मी बोलले ते चारही बरोबर आहे, आणखीन 3 आहे. त्यात मला वाटतं की पश्चिम महाराष्ट्राचे काही आमदार आहेत. तर फर्स्ट प्रेफरन्स कोणी काही दिलं नाही, कोणी सेकंड दिलं नाही, कोणी थर्ड दिले नाही. हे सगळे उघड पडणार. सब उघड पडतात ना. आणि तसे त्यांना तर रात्रीच कळलं, त्यांना रात्री 10 वाजेपर्यंत काल सर्वांना माहीत पडलं की ते 7 कोण आहे. आणि आज सकाळी त्यांनी दिल्लीत पाठवले. त्यांच्या दिल्लीत नावं गेलेत. हायकमांड म्हणजे हायकमांड दिल्लीचं हायकमांडने आता कठोर निर्णय घ्यायला पाहिजे. एका स्टेटमध्ये जर आली नाही सत्ता तर चालेल, पण तिथं डिसिप्लिन पाहिजे, तिथं कठोर अनुशासन पाहिजे. आणि जे लोक पार्टीने गद्दारी करतात त्यांच्यावर कारवाई जायला पाहिजे. ही आमची मागणी. जे क्रॉस वोटिंग झालं आणि काँग्रेसचे आमदार फुटले, याच्यामध्ये तुमच्याही नावाच्या काही बातम्या आल्या. काय तथ्य आहे याच्यात, काय तुमचं स्पष्टीकरण? आज दुपारी महाराष्ट्र टाइम्सच्या जे चॅनल आहे त्याच्यावर आला. बाकी कोणत्या चॅनलवाल्याने माझं नाव घेतलेलं नाही. संशयिताचं नाव घेतलेले. काल मी जे 4 नाव दिले ते नाव जोडून आणखीन काय नाव त्याने दिलेलं आहे. जसंच मला माहीत पडलं की महाराष्ट्र टाइम्समध्ये माझं नाव आला, तर मी सर्व अगोदर काय केलं, मी आमच्या वरिष्ठांना फोन केला. फोन केल्यानंतर मी विचारलं की बाबा असा मॅटर आहे, माझं नाव ते मी माझ्याबद्दल तुमचं नाही म्हणत, तुझं नाव नाही आहे त्यात, मला तुम्ही खुलासा करा आणि जे असेल त्यांचं नाव तुम्ही घ्या. त्यामुळे ते नाव मी सिक्रेटली सोनिया गांधीकडे पाठवलेलं आहे. त्याच्यानंतर आपण ते डिक्लेअर करू असं त्यांचं बोलणं. मला सध्या तर माझी बदनामी होती. मी एवढं पार्टीचं काम करणारा, विधानसभेमध्ये सर्व आमचे सत्ताधारीचे आमदार मंत्री माझ्या अंगावर येतात. आम्ही एवढं काम करतो, एवढं पार्टीचं काम करतो, आणि असं आमची बदनामी जे होऊ लागली ते बरोबर नाही. एक आणि मी लगेच महाराष्ट्र टाइम्सचे आमचे जे वार्ताहर आहेत त्यांना सांगितलं. मग त्याने म्हणलं ठीक आहे, आमच्या वरिष्ठांवर त्यांच्या वरिष्ठांना बोललो. आणि आज महाराष्ट्र टाइम्सचे बी लोक पुण्यात मला भेटले आणि माझा इंटरव्ह्यू घेतला. निश्चित 4 नावाची तुम्ही शक्यता वर्तवली होती की 4 काँग्रेसचे आमदार हे फुटू शकतात, असं तुम्ही शक्यता वर्तवली होती. मात्र प्रत्यक्षात 7 फुटले अशी चर्चा होते. तुमच्यापर्यंत काय माहिती आहे, किती फुटले? बघा मी बोलले ते 4ही बरोबर आहे, आणखीन 3 आहे. त्यात मला वाटतं की पश्चिम महाराष्ट्राचे काही आमदार आहेत. पश्चिम महाराष्ट्रात कुठल्या जिल्ह्यातले सांगू शकता? मी सांगू शकत नाही, मला ते एक्झॅक्ट माहीत नाही, मी काही बोलू शकत नाही. पूर्ण एकूण मतं 7 फुटले. 7 फुटले हे आहे. आणि हे 7 कोणते मत फुटले हे माझ्यापेक्षा आमचे पार्टीचे अध्यक्ष सन्मान्य नानाभाऊ पटोले यांना माहिती आहे, सन्मान्य विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार साहेबांना माहिती आहे, सन्मान्य पृथ्वीराज बाबा माजी मुख्यमंत्री त्यांना माहिती आहे, सन्मान्य बंटी पाटील जे आमचे कोल्हापूरचे माजी मंत्री त्यांना माहिती आहे. कारण हे 4ही लोकांनी फिल्डिंग केलेली होती की आपले मत कोण कसं आणि काय असं सिस्टम असतात. विधान परिषदेचं मतदान अगोदर आम्हाला बोलून घेतात आणि आम्हाला काही मार्क्स देऊन टाकतात की तुम्ही 1, 2, 3, 4 जे मार्क्स करताना कुठं करायचं. आणि आम्हाला एक डुप्लिकेट कॉपी देतात. ते डुप्लिकेट घेऊन आम्ही तसं मार्किंग करू, ते डुप्लिकेट कॉपी पुन्हा पाठीत आणून देतात. आणि जेव्हा काउंटिंग असते ना, काउंटिंगमध्ये कैलाश गोरंट्याला कोणाला वोट केला ते त्यांनाच दिसतंय. म्हणजे सगळ्या आमदाराचं व्हेरीफाय करता येतं सर्व ही अशा सिस्टीमने. बरं, म्हणजे हे जे कोणी बंडखोर आमदार असतील ज्यांनी पक्षाशी गद्दारीच केली, फर्स्ट प्रेफरन्स कोणी काही दिलं नाही, कोणी सेकंड दिलं नाही, कोणी थर्ड दिले नाही, हे सगळे उघड पडणार. सब उघड पडतात ना. आणि तसे त्यांना तर रात्रीच कळलं, त्यांना रात्री 10 वाजेपर्यंत काल सर्वांना माहीत पडलं की ते 7 कोण आहे. आणि आज सकाळी त्यांनी दिल्लीत पाठवले. त्यांच्या दिल्लीत नावं गेलेत. दिल्लीत नाव गेले. एक प्रश्न राहून गेला, पश्चिम महाराष्ट्रातील किती आमदार आहेत आणि मराठवाड्यातील किती आहेत? मी आता टोटली बोलू शकत नाही की कारण मी त्या सिस्टममध्ये नाही होतो. मी मतदान करून आलो, माझ्या मित्राची मुलीचं लग्न, मी पुण्याला आलो सकाळी, आता आलो जस्ट पोहोचतो. त्यावेळेला मला काही माहीत नाही, पण मला जे माहीत पडतं की पश्चिम महाराष्ट्र काही आमदार येतात. तुम्ही जे 4 आमदार फुटणार तो दावा केला होता, त्याचे 4 आहेत का त्याच्यामध्ये? 100% 4 आहेत. तुम्ही म्हटले होते की कुणाचा बाप गेलाय, कुणाचा नवरा राष्ट्रवादीत गेलाय, एक टोपीवाला इकडे तिकडे असतो. जो इंडिकेटर दिले ते 4ही बरोबर विरोधात मतदान केलं काँग्रेसच्या. तो नांदेडवाला कोण आहे? मी नाव सांगू शकत नाही. मी इंडिकेटर जे दिलं ना दिलं, तुम्ही समजून घ्या. आणि त्याचं नाव येईल ना, हे बघा आणि शिंदे गटाला. पण आमचे जे रणनीती ती आमचे 3 निवडून आलेच पाहिजे कोणत्या परिस्थितीत. पण 7 मतदान फुटणे म्हणजे त्यामुळे आमचे जे महाविकास आघाडीचे आमचे एक शेका पक्ष पडले त्यामुळे झालेलं आहे. काँग्रेस हे नावं जाहीर करणार का? जाहीर करणार तर पण बोललो की गद्दाराचं नाव आलंच पाहिजे कोणत्या परिस्थितीत. अशोकराव चव्हाण गेल्यानंतर काही आमदाराचं नाव पुढे येतो. नांदेडमधून काही आमदार त्यांच्या सोबत जातील. त्यापैकीच एक आमदार किंवा 2 आमदार हा क्रॉस वोटिंग करणारा किंवा दुसऱ्या पक्षाला वोटिंग करणारा होता का? तरी एक आहे. आता मला एवढं माहीत नाही, पण मला जे नंतर कळलं आज दुपारी की पश्चिम महाराष्ट्राचे पण काही लोक आहेत, आमदार आहेत.
म्हणजे एक आमदार नाही तर काही आमदार. ते मी एवढं कॉन्फिडेन्सली बोलू शकत नाही, पण पश्चिम महाराष्ट्राचे लोक आहे. या सगळ्या पक्षाशी गद्दारी करणाऱ्या आमदारावर कारवाई होणार आहे, हकालपट्टीची कारवाई. कारवाई करावीच लागेल काँग्रेसला. असंच चाललं तर मग काय. तुम्ही एखादा तर कारवाई ठीक आहे, उद्या सत्ता येऊ नाही येऊ तर वेगळी गोष्ट आहे, पण या लोकांना धडा शिकवला पाहिजे ना. जनता त्यांचा मेसेज गेला पाहिजे ना. जे तर जनता दाखवून देणार ना त्यांना. आता हे सध्या हॉटेल पॉलिटिक्स सुरू आहे मुंबईमध्ये. पंचतारांकित हॉटेलमध्ये सगळ्या पक्षाचे जवळपास आपले आपले आमदार जातात. त्याच्यातूनच या 2-2.5 वर्षापूर्वी सत्तांतर झालं होतं, एका पक्षाच्या 2 पार्ट्या झाल्या होत्या. हे सगळं होतंय काँग्रेसच्या आमदारांनी. चंद्रकांत हंडोरे ज्यावेळेस पडले त्यावेळेसही असेच गोष्ट झाली होती. कुठंतरी जी महाराष्ट्रामध्ये ज्यांच्याकडे धुरा आहे ते कुठेतरी कमी पडत आहेत समन्वय साधण्यामध्ये किंवा आमदार सांभाळण्यामध्ये. नाही, मी तसं म्हणत नाही. हे बघा, वचक राहायला पाहिजे. हायकमांड म्हणजे हायकमांड दिल्लीचं हायकमांडने आता कठोर निर्णय घ्यायला पाहिजे. एका स्टेटमध्ये जर आली नाही सत्ता तर चालेल, पण तिथं डिसिप्लिन पाहिजे, तिथं कठोर अनुशासन पाहिजे, आणि जे लोक पार्टीने गद्दारी करतात त्यांच्यावर कारवाई जायला पाहिजे. ही आमची मागणी. कुठल्या पक्षाला मदत केली या काँग्रेसच्या आमदारांनी केलं असं त्या मतदानाच्या वेळेस तुम्ही होता का? काय होती बॉडी लँग्वेज? तेव्हाच हे बघा, गेल्या 15 दिवसांनी अधिवेशन चालू आहे आणि हे सर्व आमदार माझ्या आजूबाजूला बसतात, आणि मला तेव्हाच कळलं तर की काहीतरी गडबड आहे या लोकांची. आणि मी ओपनलीच सांगितलं, आणि चॅनलवर तर मी इंडिकेटर दिलं, पण पार्टीमध्ये वरिष्ठांना सांगितले हे फुटणार म्हणून. वरिष्ठांकडून काय तुम्हाला रिप्लाय आला? पण त्यांना असं वाटत होतं की असं होणार नाही, पण झालं तसं. निश्चित. तर हे होते कैलासजी गोरेंट्याल, आमदार जालन्याचे.